बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च विनंती करतो, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मला अण्णाभाऊ साठेंचं, शाहीर अण्णाभाऊ साठेंचं ते वाक्य पुन्हा तुम्हा सर्वांना ऐकून दाखवायचंय, कारण हे जुळतंय, इथे या परिस्थितीशी जुळतंय. गोळी डमडमची छातीवर साहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आणि याच गाण्यातलं ते एक वाक्य आहे, उठला मराठी देश आला मैदानी त्वेष. उठला मराठी देश, जे आता कुठे दिसत नाही. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या काहिली. ज्या वेळेस त्या मोरारजी देसाईने, विचार करा, त्या मोरारजी देसाईने 105 हुतात्म्यांवर, 105 त्या मराठी हुतात्म्यांवर ज्यावेळेस गोळीबार करण्याचे आदेश दिले, त्यावेळेस यांना भूतदया दिसली नाही या मोरारजी देसाईला. आज त्याचे बगल बच्चे कबुतरांसाठी भूतदया दाखवण्यासाठी आज मैदानात उतरलेले आहेत. 3% हे मैदानात आहेत. आणि मग मी विचार करतो, त्याच गाण्यामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठेंनी सांगितले, उठला मराठी देश, उठला मराठी देश आला मैदानी त्वेष. कुठे आहे हा उठला मराठी देश? हा कुठे आहे? आज 3% कबुतरांसाठी रस्त्यावर येतात. रस्त्यावर येतच नाहीत फक्त, तर रस्त्यावर येऊन हे सांगतात, तुमच्या नाकावर टिचून सांगतात, आमच्यावर टॅक्स लावा ह्या कबुतरांचा, आम्ही भरतो तो टॅक्स, आम्ही भरतो या कबुतरांचा, जो काही तुमचा स्वच्छता टॅक्स वगैरे असेल. तुमच्या नाकावर टिचून सांगितलं तर बरं, आदेश कुणाचे? आदेश कोर्टाचे, आदेश हायकोर्टाचे. त्या कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिका तिथे ताडपत्र लावते, पोकळ बांबूंला बांधून ताडपत्र्या लावते. त्या ताडपत्र्या, पोकळ बांबूंला बांधलेल्या त्या ताडपत्र्या खोलल्या जातात, त्या तोडल्या जातात, फाडल्या जातात आणि आतमध्ये किलोनी, गोण्यांनी धान्य ओतलं जातं. हा विषय कबुतरांचा नाहीये, हे तुमच्या कधी लक्षात यायचं. हा कबुतरांच्या पलीकडचा जाऊन विषय आहे. कुणाला ह्या 3%ला कशा प्रकारे एकत्र एकगठ्ठ करायचंय? तुम्ही आम्ही काय, आम्ही मागे फरफटत जाणार? तुमचं आमचं अस्तित्व काहीच नाही. आपण विखुरलेले आहोत. आपल्यात युनिटी आहेच कुठे? आपल्यात ती एकात्मता, एकी आहेच कुठे? हे 3% ज्यावेळेस रस्त्यावर येतात त्या कबुतरांच्या समर्थनार्थ, विषय इथे कबुतरांचा नाही, इथे विषय आहे काय बरोबर काय चुकीचं ह्याचा. ज्यावेळेस कोल्हापुरात चुकीचं घडत होतं, त्याच जैन मठाच्या पाठीशी उभा महाराष्ट्र, कोल्हापूर नव्हे उभा महाराष्ट्र उभा राहिला. आज एवढा दबाव तयार झाला की ती माधुरी हत्तीन पुन्हा कोल्हापुरात येईल, एवढा दबाव. म्हणजे तिथे सुप्रीम कोर्टाचे आदेश, ते आदेश पाळले गेले. वंताराला तिला नेण्यात आलं, माधुरी हत्तीणीला, महादेवी हत्तीणीला. उभा महाराष्ट्र हळहळला. आज कोल्हापुरात एक आंदोलन तयार झालं, ज्याचं स्वरूप, उग्र स्वरूप उभ्या महाराष्ट्राने घेतलं. उभा तमाम मराठी माणूस त्या जैन मठाच्या पाठीशी उभा राहिला. विषय असतो काय बरोबर काय चुकीचं. आणि तसाच संलग्न विषय कोल्हापुराचा विषय आणि इथे कबूतरखान्याचा विषय, इथे सुद्धा जैनांचा विषय. पण इथे ज्या वेळेस तिकडचे स्थानिक मराठी बांधव म्हणतायत की आम्हाला आरोग्याच्या समस्या तयार होत आहेत, तर हे सारेच्या सारे 3% रस्त्यावर उतरले. हे अगोदर कधी पाहण्यात आलं नव्हतं. हे अगोदर कधीही आम्ही पाहिलं नाही अशा प्रकारचं आंदोलन. याच्या अगोदर कधीही मराठी माणसाने तक्रार केलेली नव्हती. पण विचार करा आता फरक काय घडलाय. आता फरक हा आहे की पूर्वी 4 दाणे टाकले जायचे. आपण काहीतरी बारकाईने ह्या गोष्टीचा विचार करा. मी स्वतः दादर भागातला होतो. मी स्वतः, माझं कॉलेज दादर भागातलं आहे. मी स्वतः कीर्ती कॉलेज, छत्रपती शिवाजी पार्काच्या बाजूचं, छत्रपती शिवाजी पार्कालाच लागून असलं, किनाऱ्याला लागून असलं कीर्ती कॉलेजचा मी विद्यार्थी. मी स्वतः तो कबूतरखाना रोज पाहायचो, आजही पाहतो. दादरमध्येच आहे, आपल्या मुंबईतला आहे. त्यावेळेस 2 दाणे, 3 दाणे, 4 दाणे आज पोती पोती भरून ओतली जातात.
गोणपाट ओतली जातात आतमध्ये, गोणपाट भरून 200-200, 300-300 किलो जर धान्य तिथे ओतलं जात असेल, तिथे काय संख्याने ती पाखरं येत असतील, ती कबुतरं येत असतील? विचार करा कधीतरी. हा चौपाटी का लाइव वीडियो है। आज तारीख है 7/8/2025, मुंबई चौपाटी। पशु पक्षियों को दाने की बहुत सुंदर व्यवस्था। लाइव वीडियो आज का। नमो रचिदाचार्योपाध्याय सर्वसाधुभ्य नमो रियंताणम नमो सिद्धाणम नमो आर्याणम नमो वज्रायणम नमो लोय सवसावणम ऐचो पंच नमुकारो सब पावपणास्नो मंगलानंद सवे जिंपणम हे मंगलम। बोलो जी सासान देव की जय। जीव दया जीव दया जीव दया, अबोल जीव करे पुकार, हमने बचाओ नन्हे ना। जीव दया माँ मदद करते जाओ, फूल नीतर फूली पाकड़ी मुक्ता आ जाओ। चौपाटी का लाइव वीडियो है। पशु पक्षियों को दाने की बहुत सुंदर व्यवस्था। जय जिनेंद्र। तारीख 7/8/2025, मुंबई चौपाटी का लाइव वीडियो है। बेजुबान जानवर उपास पे बैठे हुए थे, 6-7 दिन से दाना नहीं आ रहा था। बहुत सुंदर व्यवस्था साथियात बड़ो फाउंडेशन मुंबई द्वारा इन रोज का 300 किलो अनाज पर डे आता है हमारे ग्रुप का। पशु पक्षी भोजन करते हुए सुंदर। बोलो श्री शांतिनाथ भगवान की जय। खूब खूब अनुमोदना। जय जिनसा। चौपाटी का लाइव वीडियो है। खूब खूब अनुमोदना। पशु पक्षियों के लिए बहुत सुंदर भोजन की व्यवस्था। बेजुबान जानवर है, मर जाएंगे, किधर जाएंगे? सरकार ने इनकी आवाज सुन ली है। बहुत सुंदर व्यवस्था। चौपाटी का लाइव वीडियो है। आज का लाइव वीडियो है 7/8/2025, मुंबई चौपाटी। बरं, कबुतरांची अन्न साखळी जर तुम्ही पाहाल ना, तर चिमण्या कावळ्यांपेक्षा ह्यांचा प्रजननाचा वेग हा 3 पटीने जास्त आहे. आज चिमण्या कावळ्यांची संख्या का बरं एवढी म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जात नाही? चिमण्या कावळे तुम्हाला एवढ्या संख्येने दिसतील का? तर अजिबात दिसणार नाहीत. चिमण्या कावळ्यांमुळे एवढ्या रोगांचा संसर्ग होतो? अजिबात होत नाही. आज या वाढीव कबुतरांच्या संख्येमुळे चिमण्या कावळ्यांची संख्या रोडावत चाललेली आहे. लक्षात घ्या तुम्ही, कधी या गोष्टी आपण समजणार? यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तशा प्रकारचं मुंबईमध्ये काही कंट्रोलच नाही. त्यांना खाणारे, त्यांना पकडणारे पक्षी प्राणी इथे नाहीत. जास्तीत जास्त एखाद्याच्या गाडी घालून एखादं येऊन मेलं तर तेवढंच काय त्याची संख्या कमी होते. बाकी कबुतरांना तिथे त्या अन्न साखळीप्रमाणे पकडणारं कोणीच नाही. अनियंत्रित त्यांची संख्या. आज तिथे कबुतर हजारोंच्या थव्यांनी उडतात. जर तुम्ही कबूतर खाण्यांच्या खालून जाल तर तुम्हाला तुमचं शर्ट खराब झालंच समजा, तुमचे कपडे खराब झालेच समजा, तुम्ही जाऊच शकत नाही त्याच्या खालून. आज विचार करा, मी मगाशीच म्हणालो बरोबर काय चुकीचं काय. आज कोर्टाचा तोही आदेश, कोर्टाचा हाही आदेश. मग इथे हा शांतताप्रिय समाज हा अशा प्रकारे अग्रेसिव्ह कसा झाला? पहिला हा माझा प्रश्नचिन्ह आहे. अग्रेसिव्ह हा एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित येऊन तिथे कबुतरांसाठी हे आयुष्यात त्यांच्या पहिलं आंदोलन आहे, आणि तेही दादरमध्ये. माझा रोख कुण्या दिशेने जरा लक्षात घ्या तुम्ही सुद्धा, कारण ही आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची नांदी. अनेक गोष्टी घडणार आहेत, तुम्हाला पाहायला अनेक गोष्टी भेटणार आहेत. लक्षात घ्या, ज्या माणसांनी आता कबुतरांचा विषय काढलाय, कबुतरांच्या भूतदयेचा विषय काढलाय, ती माणसं स्वतः आपल्या घरांना कबुतरांच्या जाळ्या लावून बसतात. आपल्या घरांमध्ये कबुतर येऊ नयेत, आपल्या खिडक्यांमध्ये कबुतर येऊ नयेत म्हणून ते जाळ्या लावून बसतात. बरं, त्याच कबूतरखान्याच्या समोर जे जैन मंदिर आहे त्या जैन मंदिराला सुद्धा जाळ्या लावलेल्या आहेत. हे काही मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. हे तुम्ही सर्वांनी पाहिले, अनेक व्हिडिओ त्याचे व्हायरल होत आहेत. म्हणजे त्या कबुतरांनी आतमध्ये येऊ नये, तिथे भूतदया नाही. कबुतरांनी बाहेर लोकांची घाण करावी, लोकांना त्रास द्यावा, पण आतमध्ये येऊ नये. भूतदया दाखवायची, त्यांना अडवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जर आपल्याला त्यांना अडवायचंच नाहीये, कशाच्याही बाबतीत अडवायचं नाहीये, मग तिथे बाहेर तरी कशाला?
त्यांना आपल्या मर्जीप्रमाणे सगळीकडे फिरू द्यावं? का बरं आपण अडवतोय? म्हणजे हा सिलेक्टिव्ह अप्रोच आहे तुमचा. नक्की ह्या कबुतरांमध्ये जीव कुणाचा अडकलेला आहे? हा माझा सगळ्यात मोठा आणि पहिला प्रश्न. हे कबूतर हे एक माध्यम आहे, पण या कबुतरांच्या पाठीवर बंदूक ठेवून हे गोळ्या झाडायची कामं नेमकं कोण करतंय? जरा पहा ना कशा प्रकारे आपल्या घरांना, आपल्या प्रार्थना स्थळांना आपण अशा प्रकारच्या जाळी लावतो आणि लोकांना उपदेश करतो. जरा पहा. साडे 10 वाजता परिसरात मोठ्या संख्येनं लोक जमले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवली. अभी खोलोगे 50,000 कबूतर मर गए, कौन जवाब रहेगा? एक आदमी मरता है तो जेल में डाल दो। कोरोना में इतना पब्लिक मरा तभी तुम्हें पता नहीं चला, और आज कबूतरों के लिए तुम ऐसा कर, हम तो दान कर. अशा प्रकारची मुजोरी या अगोदर कधीही पाहण्यात आली नव्हती. शिवसैनिकांनो, एक गोष्ट खेदाने इथे सांगावीशी वाटेल. कुठेतरी आपल्या कमजोरीचं हे प्रतीक आहे. आज दादर सारख्या भागामध्ये कधीही अशी आंदोलनं या अगोदर मी पाहिली नव्हती. तुम्ही साधा विचार करा. आज मीरा भाईंदर मध्ये एक आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये पोलिसांचा लाठीचार्ज होतो. मराठी माणसांनी मराठी स्वाभिमानाच्या संरक्षणार्थ, मराठी स्वाभिमानाच्या हितासाठी एक मोर्चा काढला, त्याच्यावर लाठीचार्ज होतो. आणि इथे कोर्टाचा अपमान होत असताना, कोर्टाच्या आदेशानंतर ती ताडपत्री बांधलेली असताना, ज्यावेळेस ती ताडपत्री, ती पोकळ बांबूची ताडपत्री ज्यावेळेस उखडून टाकली जातात, त्यावेळेस मात्र कुठलाही लाठीचार्ज नाही. मला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी ठरवून केल्यासारख्या वाटत नाही तुम्हाला? स्पष्टपणे माझा आरोप आहे इथे जर मराठी माणसं असती तर मात्र त्यांच्यावर लाठीचार्ज झाला असता. आज शिवसेना कुठेतरी कमजोर झाल्याचा हा फायदा आज ह्यांच्याकडनं घेतला जातो. लक्षात घ्या मला काय सुचवायचं इथे. शिवसेना जिथे कधी कमजोर होते तिथेही असे स्वरूप तुम्हाला भविष्यात जागोजागी पाहायला मिळणार, हे मी तुम्हाला आजच सांगतो. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. होत आहे आणि त्यामुळे जैन समाज आणि पक्षप्रेमी आता रस्त्यावर उतरले आहेत. आपण जर ह्या ठिकाणी जर बघितलं, जे कबूतर रस्त्यावर येत आहेत त्यांना ह्या ठिकाणी हकलवण्याचं काम ह्या ठिकाणी सुरू, कारण की कुठल्याही मुक्या प्राण्यांचा जीव गेला नाही पाहिजे याच अनुषंगाने ह्या ठिकाणी जे कबूतर रस्त्यावर येतात त्यांचं ह्या ठिकाणी त्यांना हलवत आहेत. आपण जर बघितलं कशा प्रकारे जैन समाज आणि पक्षप्रेमी हे आता आक्रमक झालेत आणि त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर कबूतरखाना चालू करावा. ताई काय सांगाल? आपण जर बघितलं कबूतर रस्त्यावर येतात आणि तुम्ही त्यांना या ठिकाणी ते गाड्याखाली येऊन मरू लागले, ते बिचारे उपाशी, ते एक देण्यासाठीच बाहेर रस्त्यावर त्यांनी जीवाची पर्वा केल्याशिवाय ते बाहेर येऊ लागलेत. आम्ही त्यांना गाड्याखाली येऊ नये म्हणून आम्ही त्यांना हे करू लागलो. मी सरकारला सांगते लवकरात लवकर तुम्ही कबूतरखाना चालू करा, नाहीतर त्यांना कुठं दुसरी सगळं स्थलांतरित करा. पण ह्या लोकांना असं मारू नका. आपल्याला जीव आहे तर त्यांना पण जीव आहे, त्या जीवाची तर आपण करू न करू. आपण जर बघितलं ह्या संपूर्ण कबूतरखानाच्या वरती आता महापालिकेने ताडपत्री देखील लावण्यात आली आणि त्यामुळे जे कबूतर आहेत ते रस्त्यावर येतात. पण ते उपाशी आहेत, त्यांना खायचं नाहीये, पाणी नाहीये, ते जाणार तरी कुठे जाणार बिचारे? ते उपाशी मरणं ते लोक कुठं पण जाणार. अशा प्रकारची आंदोलनं या अगोदर कधीही पाहण्यात आली नव्हती आणि दादरमध्ये तर नाहीच नाही. कबूतरखान्याच्या सन्मानार्थ तो कबूतरखाना, म्हणजे त्या कबूतरखान्यामध्ये कुणाकुणाचे जीव अडकलेत ना, ते लवकरच बाहेर येईल. मी तुम्हाला आणखी एक प्रसंग सांगतो. अगदी या कबूतरखान्यांविषयी आता मी काही ते डॉक्टरांचे कुठले व्हिडिओ तुम्हाला दाखवणार नाही, पण डॉक्टरांची स्वतःची मतं आहेत. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की ह्या कबुतरांमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि स्वतः विधानसभेमध्ये चित्रा वाघ स्वतः याच्यावर काय म्हणाले तुम्ही स्वतः ऐका. आता ह्या भाजपाच्या आहेत बघा काय म्हणाल्या होत्या. के वेस्ट वॉर्डला त्या सोसायटीने प्रत्येक वेळेला तक्रारी केल्यात, परंतु त्याची दखल घेतली नाही. ज्या ठिकाणी ते कबुतरांना धान्य टाकलं जातं
तिथं अनवॉन्टेड ग्रोथ या कबुतरांची त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे धान्य टाकायचं जर बंद केलं तर त्या ठिकाणी कबूतर येणार नाही. म्हणून मला सन्माननीय मंत्री महोदयांना सांगायचा हा विषय फक्त दादरच्या कबूतर खाण्यापुरती मर्यादित नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य टाकण्यात येतं, कबुतरं गोळा केली जातात, मला हेही सांगायचं आहे, माझी मामी तर गेली पण तिच्यासोबत वॉकला ज्या बाकीच्या महिला होत्या त्या सुद्धा त्याच्यातल्या 2-3 जणी आजही या त्रासाने त्या ठिकाणी बाधित आहेत. आणि त्यामुळे मला नम्र विनंती सभापती महोदय करायचं आहे की या ठिकाणी मुंबईच्या सगळ्याच ठिकाणी किंवा राज्यातही जर अशा पद्धतीने कुठे असेल तर हे कबुतरांना धान्य टाकण्यावरती निर्बंध आणण्यात यावं एवढं. आता विचार करा, ह्या कबूतर खाण्यांविषयी ज्यांच्या मनात एवढा पुळका येतो, मकर संक्रांतीच्या वेळेस ह्याच पतंगांच्या मांजांमुळे, आता सगळ्यात जास्त पतंग हे गुजरात राज्यामध्ये उडवले जातात मकर संक्रांतीला, ह्या पतंगाच्या मांजांमुळे कित्येक कबूतर, कित्येक प्राणी पक्षी जखमी होतात माणसांसकट. पण त्या पतंगावर कधी कोणी काही शब्द, चकार शब्द काढणार नाही की बाबा कबूतर मरतायत, प्राणी पक्षी मरतायत, भूतदया दाखवायचे, पतंग बंद करा. अजिबात नाही करणार. लक्षात घ्या, हे कसं सिलेक्टिव्ह आपण दादरमध्येच आता मान्य केलं, हा कबूतरखाना जुना आहे, याला इतिहास आहे, कित्येक वर्षांपासूनचा आहे. पण त्यावेळेस अशी पोत्याने धान्य ओतलेली आम्ही तरी पाहिली नाहीत. जे आपले जुने शिवसैनिक असतील, जे वय वर्ष 60, 65, 70च्या पुढचे असतील, ते जर मला ऐकत असतील, त्यांनी व्यक्त व्हावं, त्यांनी कधी दादरचा कबूतरखाना असा किलोनी धान्य ओतल्याचा पाहिलेला आहे का? मग ही जर भूतदया तुम्हाला दाखवायची, मग ज्या वेळेस तुमचे बिल्डर ज्यावेळेस आगरी कोळी बांधवांना ज्यावेळेस विस्थापित करतात, त्यांचे कोळीवाडे विस्थापित करतात, त्यावेळेस मात्र आपल्याला त्यांच्या व्यवसायावर, पोटावर पाय देण्याची तिथे तुम्हाला भूतदया दिसत नाही. आज तुम्हाला कोळी बांधव आमच्या किंवा कोळीनी भगिनी आमच्या मच्छी विकताना त्यांच्या मच्छीचा वास येतो, त्यावेळेस मात्र तिथे त्यांच्या व्यवसायावर घाला घालताना अशा किती उदाहरणं द्यायची. मराठी माणसाला घर नाकारताना, केवळ ते मांसाहार करतात म्हणून त्यांना घर नाकारताना, त्यांना आस्थापना नाकारताना, यावेळेस कुठे जाते ही भूतदया? म्हणजे मनुष्यावर भूतदया नाही. हे सगळं सिलेक्टिव्ह चाललेलं आहे. म्हणून मगाशी म्हटलं ना, 105 हुतात्म्यांना गोळी घालताना ती भूतदया आठवलेली नाही. अनेक गोष्टी, कबुतरांना आपल्या खाण्याची सोय स्वतः करू द्या. अन्न साखळीचा ते एक भाग आहेत. किडे, मुंग्या जे काही त्यांचं नैसर्गिक अन्न असतील ते खातील आणि त्यातल्या 4 दाणे टाकलेले आपण समजू शकतो. पण पोत्यांचं हे धान्य त्यांची ती संख्या नियंत्रणाच्या बाहेर नेते, हे कुणाला कळणार? मी पुन्हा सांगतो, या व्हिडिओच्या शेवटाला मी पुन्हा सांगतो, आमचा इथे विरोध कुठल्याही धर्माला, पंथाला नाही, अजिबात नाही आणि कधीही नसणार. पण त्यामागे चाललेल्या मुजोरीला मात्र कायम राहील. लक्षात घ्या, ही मुजोरी आहे. हे जाणीवपूर्वक 3%, आता विचार करा, 3% लोक रस्त्यावर उतरतात, मग 97% लोक रस्त्यावर उतरली तर मग ह्या 3%चं काय व्हायचं? अनेक गोष्टी आहेत, जरा ह्या गोष्टीला वेगवेगळे अँगल देऊन विचार करा. हे 3%च्या बळावर हे अशा प्रकारची मुजोरी करून त्या कंटेम्प्ट ऑफ अ कोर्ट आहे. आता ह्याचं पालन किती होतं नाही होत माहित नाही, पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, त्याही पेक्षा मी सांगेन आपल्या छत्रपती शासनामध्ये कंटेम्प्ट ऑफ मराठी अस्मिता असली पाहिजे. कंटेम्प्ट ऑफ मराठी माणसाचा स्वाभिमान असला पाहिजे, त्याचा अपमानाचा कंटेम्प्ट असला पाहिजे. आणि त्याच्या संरक्षणासाठी तुम्हा आम्हाला नक्कीच रस्त्यावर उतरावं लागेल. एवढंच सांगतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.